हॅलो मित्रांनो, आज आपण डी ओ स्टार्टरची एन ओ सी कॉईल बदलणार आहोत. तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम आपण मेन स्विच चालू केला आहे. त्याच्यानंतर आपण ॲटो मॅन्युअलमध्ये टाकणार आहोत. बघू शकता स्टार्टर ऑन होत नाही आहे. मग आता आपण मेन स्विच बंद करत आहे आणि डी ओ स्टार्टरची एन ओ सी कॉईल पिकअप कॉईल बदलणार आहोत. तर मग चला तुम्हाला दाखवतो की डी ओ स्टार्टरची एन ओ सी कॉईल कशी बदलतात. सर्वप्रथम आपण स्टार्टरचे कवर रिमूव्ह करत आहोत. त्यासाठी 2 स्क्रू लूज करून कवर रिमूव्ह करून आपण प्लंजर काढणार आहोत. सर्वप्रथम प्लंजरचा सेंटर स्क्रू काढून प्लंजर रिमूव्ह करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. प्लंजर रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला कॉईल दिसेल. कॉईलला दोन्ही साईडला 2 कनेक्शन आहेत. ते आपण कनेक्शन सोडवत आहोत. कनेक्शन सोडवताना थोडी काळजी घ्यायची, कारण ते एकदम नाजूक असतात. कनेक्शन सोडवल्यानंतर आपल्याला कॉईल खाली प्रेस करायचे. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असे अंगठी लावून खाली प्रेस करायचे. आता नवीन कॉईल आपल्याला बसवायची आहे. आपण नवीन कॉईल व्हिडिओमध्ये बघू शकता. सेम खालून वरती आपल्याला वरती प्रेस करायची आहे कॉईल. कॉईल व्यवस्थित बसल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडचे कॉईलचे कनेक्शन करायचे आहे. कनेक्शन करताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण कनेक्शन स्क्रू जे आहेत ते थोडी नाजूक असतात कॉईलचे. त्यामुळे थोडी काळजी घेऊन आपल्याला कनेक्शन करायचे आहे. आपले कनेक्शन झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला प्लंजर बसवायचं आहे. प्लंजर सेम बसवायचा आहे, जसा काढला आहे तसा आपला सेंटर स्क्रू टाईट करायचा आहे. प्लंजर बसवून झाल्यानंतर आपल्याला मोटर चालू करायची आहे. आता आपण मेन स्विच चालू करत आहोत. मेन स्विच चालू केला आहे आणि ॲटो ऑन करत आहोत. आपण मोटर ॲटोमध्ये चालू करणार आहोत. ॲटो आपण लावलेला आहे. टायमर चालू आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये टायमर चालू आहे. स्टार्टर ऑन झालेला आहे. मोटर पण चालू झाली आहे. व्यवस्थित मोटर चालू आहे. स्टार्टर ऑन झालेला आहे. थँक्यू.